राज्यात पुन्हा एकदा हिंदी विरुद्ध मराठी हा वाद ऐरणीवर आलाय। त्याला कारण ठरलंय भाषा संचालनालयानं काढलेलं एक पत्रक। हे पत्रक या संदर्भात बोलण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख डॉक्टर दीपक पवार आपल्यासोबत आहेत। सर, राज्य सरकारनं एक पत्रक काढले ज्यामध्ये भाषेमध्ये राजपत्रित अधिकारी आणि निम्न श्रेणीतले जे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी हिंदीची परीक्षा घेण्याचं त्यांनी आयोजित केलंय। या संदर्भात काय भूमिका आहे? महाराष्ट्र सरकारचं 9 एप्रिलचं जे पत्रक आहे त्याच्यामध्ये त्यांनी राजपत्रित अधिकारी आणि अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषेची निम्न श्रेणी आणि उच्च श्रेणी परीक्षा 28 जूनला घ्यायचं ठरवलं आहे। याच्या अगोदरही त्यांनी जेव्हा परीक्षा घेतल्या तेव्हा वेगवेगळ्या संस्था संघटनांनी त्यांना विरोध केलेला आहे। भाषा संचालनालय ही या राज्याच्या स्थापनेनंतर सुरू झालेली मराठी भाषेच्या विकासासाठीची पहिली संस्था। 50 वर्ष ती संस्था सामान्य प्रशासन विभागात होती, त्याच्यानंतर भाषा विभाग स्थापन झाला। या भाषा संचालनालयाचं पहिलं काम महाराष्ट्र राज्याच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या विषयांचे पारिभाषिक कोश करणं, न्यायव्यवहाराच्या मराठीकरणासाठी काम करणं, भाषा धोरण ठरवणं हे आहे। हे आपलं मूळचं गाभ्याचं आणि कळीचं काम सोडून हिंदीची द्वितीय भाषा म्हणून आणि प्रथम भाषा म्हणून या पातळीवरची परीक्षा घेणं हे नसते उद्योग भाषा संचालनालय का करतं? हे भाषा संचालनालय आहे की हिंदी भाषा लांगुल चालन संचालनालय आहे, याचा एक विचार सरकारने केला पाहिजे। आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सरकारचा जो युक्तिवाद आहे की व्यावहारिक हिंदी लोकांना आलं पाहिजे, व्यावहारिक हिंदी सरकारने आतापर्यंत लोकांच्या बोकांडी जे 5वी पासूनचं हिंदी मारलं होतं त्याच्यामुळेही लोकांना येतंय, सिनेमे बघून येतंय। आणि महाराष्ट्रातली जी हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समिती नावाची एक थोतांड समिती आहे, कारण हिंदी ही राष्ट्रभाषा नाही पण तरीही राष्ट्रभाषा प्रचार समिती म्हणून ती काम करते। त्या राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या नावाखाली मुलांना शाळांमधनं अनेक परीक्षा द्यायला भाग पाडलं जातं, त्यातनं लोकांना व्यावहारिक मराठी येतं आहे। आणि जे परप्रांतीय आहेत म्हणजे रिक्षावाल्यांना मराठी शिकायला सांगितलं तर ते मुजोरपणा करतात आणि 4 तारखेपासून संपावर जाऊ असं म्हणतात। आणि महाराष्ट्रातले जे सरकारचे राजपत्रित आणि अराजपत्रित कर्मचारी आहेत ते इतके बिनपाठीच्या कण्याचे आहेत की एका इन्क्रिमेंटसाठी ते साधं मंत्रालयाच्या बाहेर आंदोलनही करायला तयार नाही आहेत। त्यांनी असं म्हटलं पाहिजे की जे महाराष्ट्रात नुकतेच आलेत त्यांनी शिकून घ्यावं आणि जे 15-20 वर्ष इथं राहतात ज्यांच्याकडे अधिवासाचं प्रमाणपत्र आहे त्यांना मराठी न येता त्यांना अधिवासाचं प्रमाणपत्र कसं दिलं गेलं? त्यामुळे त्यांनी मराठीतनंच व्यवहार करणं भाग आहे। त्यामुळे बाहेरनं आलेल्या लोकांच्या सोयीसाठी आपल्या सरकारच्या मराठी कर्मचाऱ्यांनी हिंदी शिकणं हा अत्यंतिक मूर्खपणा आहे। सरकारनं असं उदाहरण दाखवून द्यावं की उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या मराठी माणसांच्या सोयीसाठी व्यावहारिक मराठीची परीक्षा उत्तर प्रदेशचं भाषा संचालनालय घेत आहे किंवा गुजरातचं घेत आहे किंवा तेलंगणमधलं घेत आहे किंवा आणखी कुठल्या राज्यातलं घेत आहे। जर घेत नसेल तर महाराष्ट्रात हे नसते उपद्व्याप त्यांनी करू नयेत। त्याच्यासाठी लागणारं सर्व प्रकारचं आंदोलन आम्ही करू, रस्त्यावर जाऊन विरोध करू। शासनानं ज्यावेळेला हिंदी सक्तीचा निर्णय घेतला त्यावेळेला त्या शासन निर्णयांची प्रतिकात्मक आम्ही होळी केली। अजून हा सरकारचा निर्णय मागे घ्यायला सरकारकडे महिन्याभराचा कालावधी आहे। सरकारने पुढच्या 15 दिवसामध्ये याबद्दलचा निर्णय घ्यावा, अन्यथा याही परिपत्रकाची होळी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर करणं अशा प्रकारचा एक मार्ग कार्यकर्त्यांसमोर खुला आहे। एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला जातोय। 9 एप्रिलचं हे परिपत्रक आहे, मात्र त्यावरती आताच चर्चा का? याच्या पाठीमागची पत्रक 9 एप्रिलला आलेलं आहे। सरकारची परिपत्रकं त्या वेळेला लोकांच्या पुढे आणणं हे सरकारचं काम आहे। म्हणजे भाषेच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी, राजकीय पक्षांनी रोज सरकार वेबसाईटवर काय टाकतं, त्याच्यात मराठीच्या विरोधात काय काय करतं हे शोधत राहण्याची डिटेक्टिव्हगिरीच आम्ही करणं अपेक्षित आहे का? मुळात तुम्ही का माती खाता? तुमच्याकडे 4 संचालनालय आहेत, मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर। या सगळ्या भागांना तिथल्या कर्मचाऱ्यांना तुम्ही सांगता की तुम्ही फी भरा, तुम्ही इथं अर्ज करा, त्याचा अमुक सगळी प्रोसेस पूर्ण करा। हे सगळे धंदे करायला भाषा संचालनालयाला वेळ आहे। तुम्ही कुठल्याही वृत्तवाहिनीचे लोक ज्या ठिकाणची भाषा संचालनालयाची कार्यालय आहेत तिथे एकदा तुम्ही जाऊन पहा। भाषा संचालनालयाच्या कार्यालयांना उद्ध्वस्त धर्मशाळेचं रूप आहे। वांद्रेच्या जिल्हाधिकाऱ्यांचं, उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात ते अत्यंत वाईट अवस्थेत आत्तापर्यंत होतं। म्हणजे तुम्हाला भाषा संचालन
संचालनालय प्राथमिक स्वरूपामध्ये मराठी भाषेसाठीचं संचालनालय आहे. मग नाहीतर तुम्ही त्याला परप्रांतीय लांगुल चालन संचालनालय असं नाव द्या, उत्तर भारतीय लांगुल चालन संचालनालय असं नाव द्या, गायपट्टा लांगुल चालन संचालनालय असं नाव द्या. हे जर सरकारला करायचं असेल तर सरकारने, आता त्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे, त्यामुळे ते कधीही पत्रक आणतात, मध्यरात्री आणतात, हवे ते उद्योग करतात. हे त्यांनी बंद केलं पाहिजे. आणि मराठी भाषा विभागाचे सचिव आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री यांची ही नैतिक जबाबदारी आहे की याच्या अगोदर कुठल्या राज्य सरकारांनी माती खाल्ली असेल तर हे खरंच जर बाळासाहेबांचे आणि दिघेंचे वारस असतील तर त्यांनी हे हिंदीचं लांगुल चालन करण्याचे भाषा संचालनालयाचे धंदे तातडीने कायमचे आणि पूर्णतः बंद केले पाहिजेत. या संदर्भात मनसेनं भूमिका घेतली की जर अशी परीक्षा झाली तर आम्ही थेट परीक्षा केंद्रावरती तोडफोड. मनसेची ताकद आहे, मनसेकडे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात आहे आणि मनसेच्या या भूमिकेशी आम्ही पूर्ण सहमत आहोत. सरकारनं स्वतःची परीक्षा केंद्र जर त्यांना जपायची असतील तर सरकारनं ही वेळ येणार नाही ही त्यांनी काळजी घेतली पाहिजे. आमच्यासारखे जे नागरी समाजातले काम करणारे लोक आहेत, चळवळीतले लोक आहेत, आमच्या माफक शक्तीनिशी आम्ही सर्व पद्धतीने ही परीक्षा होणार नाही यासाठी पूर्ण प्रयत्न करू. मनसेच नव्हे, शिवसेना उभाठा आहे, दोन्ही राष्ट्रवादी आहेत, वंचित आहे, सगळ्याच राजकीय पक्षांना आमची नम्र विनंती, काँग्रेसला सुद्धा, म्हणजे काँग्रेसनं सुद्धा उत्तर भारतीयांचं आकारण लांगुल चालन करू नये, कारण ते भाजपलाच मतदान करणार आहेत. त्यामुळे उगाच तुम्ही इथल्या धारावीच्या लोकांचं ऐकून तिथल्या उत्तर भारतीयांचं लांगुल चालन करण्यासाठी असल्या मूर्ख पत्रकारांना तुम्ही पाठिंबा देऊ नका. सगळ्या राजकीय पक्षांना आमची विनंती आहे की मनसेनं आज केलं म्हणून ते मनसेचं आंदोलन होत नाही. सगळ्यांनी केलं तर सर्व पक्षीय आंदोलन होईल आणि सर्वपक्षीय आंदोलन जर झालं, आमची विनंती आहे राजू शेट्टींसारख्यांना सुद्धा, शेतकरी संघटनेच्या जे शक्तीपीठासारख्या विकासाला बाधा आणणाऱ्या एका प्रकल्पाच्या विरोधामध्ये ते लढत आहेत, सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी मिळून आंदोलन केलं तर सरकारची हिंमत होणार नाही. अशा प्रकारच्या हिंदी धार्जिण्या निर्णयाची अंमलबजावणी करा. आपण पाहिलं की ज्या पद्धतीने सरकारने हे पत्रक आणले, 1 महिन्यामध्ये हे पत्रक मागं घ्यावं, अन्यथा मनसेसह इतर जे राजकीय पक्ष तीव्र आंदोलन करतील त्या आंदोलनाच्या सोबत मराठी अभ्यास केंद्र सुद्धा ताकदीने उभा राहील आणि तीव्र आंदोलन करेल असा इशारा मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख डॉक्टर दीपक पवार यांनी दिलाय. कॅमेरा पर्सन अनुप कुलकर्णीसह भरत मोहोळकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.